नमस्कार, मी राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ। आज इयत्ता 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने ऑनलाईन पद्धतीने घोषित केलेला आहे आणि या निकालाचं गुणपत्रक विद्यार्थ्यांना घेता येणार आहे। ऑनलाईन त्याची प्रिंट सुद्धा मिळणार आहे। शिवाय डिजी लॉकरमध्ये सुद्धा त्यांचा निकाल उपलब्ध करून देण्यात येत आहे। आताच झालेल्या ज्या परीक्षा आहेत, ज्या फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये झाल्या, त्याच्यामध्ये एकूण 2476 शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेला कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत बसलेले होते आणि 362 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात आली। जिल्हा न्याय जर आपण विचार केला तर चालू वर्षी कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत सातारा जिल्ह्याचा निकाल 95.71%, सांगलीचा निकाल 93.56% आणि कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 96.67% आहे। असा एकंदरीत कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 95.47% आहे। मागील वर्षी म्हणजे मार्च 2025च्या परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये 96.87% एवढा निकाल लागलेला होता। म्हणजे चालू वर्षी निकालामध्ये 1.40% इतकी घट झालेली आपल्याला दिसून येते। रिपीटर विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहिलं तर आपण 31.0% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। शिवाय मुलं आणि मुली यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण 3.50% अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर निकाल घडण्याचं एक कारण आहे, ते महत्वाचं कारण म्हणजे कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये कॉपीमुक्त अभियान अतिशय प्रभावीपणे राबवण्यात आलेलं होतं आणि जवळपास सर्वच परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही प्रत्येक वर्गखोलीत बसवण्यासाठी आम्ही केंद्रांना सूचना दिलेल्या होत्या। एकूण 10 केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वर्गखोलीत बसवलेले नव्हते। तिथे मात्र आम्ही सर्व केंद्र संचालक आणि सर्व स्टाफ वेगळ्याने आपण तिथे दिला होता। म्हणजे कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, त्याच्याच जोडीला आपण बोर्ड परीक्षेचा राजमार्ग ही अभिनव पुस्तिका शाळा आणि ज्युनियर कॉलेजसाठी तयार केलेली आहे, ज्यामध्ये शाळांनी वर्षभर करायचं प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक कामकाज आणि परीक्षापूर्व उपक्रम याची सविस्तर माहिती दिलेली आहे, जेणेकरून निकालामध्ये गुणवत्ता येईल किंवा दर्जा वाढेल। म्हणजे निकाल कमी लागला तरी हरकत नाही, परंतु निकालातील गुणवत्ता महत्वाची आहे हा ध्यास घेऊन या विभागातील सगळे अधिकारी काम करताना दिसत होते आणि शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून सुद्धा नंतरच्या टप्प्यामध्ये त्याला सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला आहे। शिवाय आणखी सांगायचं झालं तर या विभागामध्ये केवळ 2 गैरप्रकार या परीक्षेमध्ये निदर्शनास आले, तेही सांगली जिल्ह्यामध्ये होते। सातारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात एकही कॉपी प्रकार किंवा गैरप्रकार निदर्शनास आलेला नाही। मागील 10 वर्षांच्या निकालाची जर आपण टक्केवारी पाहिली तर कोल्हापूर विभागीय मंडळ सातत्यानं कोकणाखालोखाल 2ऱ्या क्रमांकावर आपल्याला या 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं। एक अपवाद जर आपण पाहिला 2021चा, तर त्या वर्षी 4थ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागीय मंडळ होतं। आणखी काही वैशिष्ट्य याच्यामध्ये आपल्याला पाहता येतील। त्याच्यामध्ये आम्ही समुपदेशकांची नियुक्ती केलेली होती आणि त्याचा चांगला उपयोग विद्यार्थ्यांना होताना दिसतोय। शिवाय कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या सर्व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे जे एकूण 21 विषय आहेत, त्या विषयांचे व्हिडिओ, उत्तरपत्रिकांचं लेखन अचूकपणे कसं कराल या विषयांवर तयार केलेले होते आणि ते युट्यूबवर आपण उपलब्ध करून दिले। त्याचा चांगला उपयोग विद्यार्थ्यांना होताना दिसतोय। शिवाय काही परीक्षा विषयक जे कामकाज चालतं त्या सर्व विषयांचे पण स्वतंत्रपणे व्हिडिओ आपण राज्य मंडळाकडे पाठवले होते। राज्य मंडळाने तेही युट्यूबवर प्रसिद्ध केलेले आहेत। शिवाय आपल्या कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळामधील विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा आपण ते प्रसिद्ध केलेले आहेत। एकूणच या निकालातील गुणवत्ता वाढीसाठी खूप सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत। यामध्ये यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि शाळा या सर्वांचं अभिनंदन। आणि निकालानंतरची जी कार्यवाही आहे म्हणजे गुणपडताळणी आहे,
पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांची छायाप्रत घेणं असेल ते कामकाज सुरू झालेलं आहे. उद्यापासूनच त्याचे ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत आणि शुल्कही ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार आहे. त्यासाठी सविस्तरपणे आपण राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. परीक्षेच्या कामकाजासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्यामध्ये जिल्हा दक्षता समित्या आहेत, शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा आहे, आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, या सर्वांना मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो.